झालं बारीक आता. नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे. बघा जनावरांनी सकाळी ज्वारीची कुटी टाकली. 2 दिवस झालं पाऊस उगाला नाही. रानातून पण काय गवत आणायला येणं झालं. सारखं पाऊस यायला लागलाय. सकाळी गुळी टाकलं होतं, सोयाबीनचं गुळी. पुन्हा पावसात कडबा काढला, कुटी करून ठेवलाय. समजा वरळी खाली ती पाणी झालंय. पाऊस काय उघडान झालाय. बघा चौकट पाणी झालंय. वरळी खालून पण पाणी यायला लागले. त्यावेळेस काढला कडबा, पुन्हा कुटी करून टाकला. शेड पण समजा ओलं झालंय. बाहेर फुलं तर तेवढं कोरड आहे, समजा ओलगत झालं. बघा जिकडं बघल तिकडं पाणीच वाहिलेलं आहे. वरळीच्या खालून पण पाणी यायला लागले. इथं पण बघा मोठा पाऊस मागं झालता, लय पाणी वाहिलं होतं. बघा पाणी कसं पाणी व्हायला लागलं इथं. उकंडे ती समजा पाणीच झालं, चौकड पाणी झालं. समजा पाणी व्हायला लागलं. आणि वरळी खालून पण कडबा, ज्वारीचा कडबा आहे, त्याच्या खालून पण पाणी यायला लागले. बघा वरळी खालून पण कसं पाणी यायला लागले. एवढा वर्षभर सांभाळायला कडबा पाण्यानं वाटोळ व्हायला लागला. बघा हे समजा खाली वरळीच्या खालून पाणी यायला लागलं. ते पाणीच पाजरायला लागले. दररोज पाऊस यायला लागलाय. हे कडबा वाटोळ झाला. उंदरानं चवळ्याला येच पाळलं होतं, ती समजा भिजून गेला. 100 कडबा होता समजा, वाटोळ झाला. जनावराला पण नाही. बघल तिकडं पाणी व्हायला लागले. शेतातून काही जनावर घेऊन जाता येणं झाले. आणि त्यांनी शेतातून पण गवत मोप खायला ती आहे, पण ते कापून पण आणता येणं झाले. समजा पाणीच व्हायला लागले. बघल तिकडं पाणी आहे. आता शेण ती काढतो. ज्वारीची कुटी टाकलेली पाणी पाजायचे. गाईने ती कसला राडा केलाय. गाईने ती कसला राडा केला. आता शेण ती काढतो. शेड सकाळी धुलं होतं. समजा शेण पायानं तुडविल तर समजा चिखल झाली झालता. पुन्हा बॅलरमध्ये पन्हाळ्याखाली बॅलर ठेवलं, धुवून काढलं शेड ती. आता शेण काढून गोबर गॅसमध्ये नेऊन टाकायचं. ज्वारीची पण कुटी खाल्ली आहे, थोडी टाकायची अजून. पाऊस काय उघडान झाला. दररोज 2 दिवस झालं पाऊस यायला लागलेला आहे. जनावरांनी पण बसायला कोरडं नाही. समजा घाण करून टाकलं जनावरांनी पण. कडनी धुवून घेतलं. त्याच्या समजा शेण तुडून टाकलं होतं. आता काढतो शेण. शेण काढून डबल तुडी पुन्हा समजा बारीक करून टाकायचं पाहिलं. गोबर गॅस तुडीले शेण ती काढून थोडा खायला टाकायचं. पाणी ते पाच घ्यायचं. थोडं पिलं पाणी. झाडून काढायचं. मोठं वल्या शेड करायला लागले. केलेली शेड समजा राणे. काल तेवढं गावच कुटीची परवाची गवत आणलं होतं. पाऊस काय उगायला नाही, त्यामुळे काय गवत पण आणता येणं झालं. समजा पाणीच व्हायला ते. सकाळी कडबीची कुटी करून टाकली.
थांबा. लिहून टाकायचं गोबर गॅसमध्ये शेण एक टोपलं निघाले. पावसाचं पाणी साचलंय. काढून सोडून बारीक करायचं. जाळी सारखं आहे त्याला बारीक करायचं. बारीक करून घ्यायचं शेण. पाणी आणून टाकायचं अजून. सकाळी एक टोपलं टाकलं होतं, आता एक टोपलं टाकले. सकाळचं ओपन होतं टाकून बाकीचे शेण एक टोपलं इकडे आणलं होतं. पाणी आणून टाकतो. वाहिले पाणी तिचं आणलं जाऊन टाकतो. झालं पतळाचा देश सोडून. झालं बारीक. आता जातं त्या बॅग मध्ये गोबर गॅसच्या. अजून एक बकेट आणून टाकतो. काढल्या दाराती काढून सोयाबीनचं गुळी टाकले. सकाळी ज्वारीची कुटी टाकली होती, पुन्हा ते ज्वारीची कुटी खाल्ली गेली. सोयाबीनची गुळी टाकले. शेतामधून जाऊन 2-3 पोते आणले. खाऊन आता आरामती झालेत. पाणी प्यायले की दाराती काढल्या. खाऊन आराम झाले. आता कसा वाटला व्हिडिओ, आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आराम झाले. पहिल्याची कडब्याची कुटी टाकलेली, पहिली सोयाबीनची गुळी टाकले.